नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये एवढा मोठा ट्विस्ट घडेल असं कधी वाटलंही नव्हतं. आता तुम्ही विचार करत असाल की नक्की घडलंय काय? तर अखेर दिव्यसिंगने केलाय लालीचा खून. तो का आणि कसा? चला तर बघूया. तर घडतं असं, लालीकडून पैसे काढण्यासाठी दिव्यसिंग स्वतःचे पैसे दाखवायला तयार होतो. तो विचार करतो, माझे पैसे दागिने हिला दाखवतो आणि जे पैसे माझ्या ताब्यात घेतो. आता लालीला काय खरं वाटत नाही. ती विचार करते, हा कसला पैसे आणि दागिने दाखवतो? माझ्याकडून पैसे काढण्यासाठी हे सगळं नाटक चाललंय. आता देवीसिंग सकाळी उठतो आणि आवरत असतो. तो आता निघणार. तेवढ्यात लाली म्हणते, आओ मी पण येते दुकानात. रंजी म्हणते, बाई ग, घरात एवढी कामं पडली आणि निघाली दुकानात. हिचं आपलं बरं आहे, घरातील कामं टाळण्यासाठी दुकानात जाऊन बसायचं. लाली म्हणते, रंजी आत्या, मी सगळी कामं आवरली. म्हटलं दुकानात जावं आणि यांना थोडी मदत करावी. फुलाबाईला खूप कौतुक वाटतं आणि ती स्माईल करते. आजी म्हणते, होय होय, तर लय कामाची. कामबिम काय नाही, दुकानात जाऊन कोणाचा तरी मुडदा पाडायचा असेल. मी सांगते ना, ह्या दोघांचं नक्कीच काहीतरी काळबेरं चाललंय. लाली बोलायला लागते. तेवढ्यात दिव्यसिंग म्हणतो, लालीजी सोडा आता आणि चला. आता लालीचा उद्देश वेगळा असल्यामुळे ती काय नादी लागत नाही. दोघं दुकानात जातात, पण दिव्यसिंग कामाचं बघायला लागतो. लाली विचार करते, हे रात्रीचं विसरले की काय? मला तर बोलले होते पैसे आणि दागिने दाखवतो. ते आता दिव्यसिंगला म्हणते, तुम्ही पैसे कुठे ठेवले हेच सांगणार होते ना? तो सांगतो ना. आता दुकानाबाहेर जातो आणि इकडे तिकडे बघतो. तो आता खात्री करून घेतो की बाहेर कोणीच नाही आहे. तळघराचं दार उघडत म्हणतो, या दाखवतो. आता लाली विचार करते, मला वाटलंच होतं पैसे दाखवण्यासाठी तुम्हाला इथंच घेऊन याल. आता दोघेही तळघरात जातात आणि दिव्यसिंग त्याची पेटी उघडतो. त्यामधील कपडे बाजूला करतो, पण बॅग काय सापडत नाही. तो आता घाबरत म्हणतो, पैसे गायब. तेवढ्यात अचानक लाली मोठ्याने खदाखदा हसायला लागते. आता दिव्यसिंगला खूप राग येतो. तो कात्री काढतो आणि तिला विचारतो, पैसे कुठे आहेत माझे? लाली भिंतीला टेकून आणि गळ्याला हात लावून मोठमोठ्याने हसत असते. तिच्या ह्या चिडी लावण्यामुळे दिव्यसिंगला खूप चिड येते. तो आता मोठ्याने ओरडतो, आणि धावत जाऊन तिच्या पोटात कात्री खुपसतो. आता लालीची अक्कल ठिकाण्यावर येते आणि धक्का बसल्यासारखा ती आकरून दिव्यसिंगकडे बघत असते. तो किती वेळा सांगितलं, माझ्या नादाला लागू नकोस, नादाला लागू नकोस. पण नाही, तुला मारायचंच होतं. आणि त्याच वेळेस जामकरला पण गोपाळचं नाव कळालेलं असतं. वैद्य सांगतात, मी जे औषध दिलं ते नाहीच आहे. त्यामुळे गोपाळवरचा जामकरचा संशय अजूनच पक्का होतो. पण संशय फक्त गोपाळवर नाही तर शालिनीवर पण येतो. कारण जेव्हा जामकर तिला विचारतात की आज घरी कोण आलं होतं, तेव्हा शालिनीला आठवतं टेलर आले होते. तरी ती जामकरला म्हणते, कुणीच नाही आलं. आणि हवालदार सांगतात, गोपाळ टेलर आला होता. आता यामध्ये शालिनी अलगद फसते आणि ते जामकरच ते शालिनीकडं शॉकून बघायला लागतात. त्यांचं बघणं बघून शालिनी पोराला पकडते आणि घाबरून बघत असते. आता जामकर विचार करतात, ही बाई खोटं बोलली, याचा अर्थ हिचं आणि त्या टेलरचं नक्कीच काहीतरी चालू आहे. त्या गोपाळ टेलरने हिला तर इथं पाठवलं नसेल ना? तसं असेल तर साकेतचा जीव धोक्यात आहे. आता दिव्यसिंग तळघरात आणि जामकर त्याच्या दुकानाबाहेर. ते आता मोठमोठ्याने आवाज देतात, गोपाळ नावाचा टेलर, टेलर नावाचा गोपाळ. पण दुकानातून कुणीच बाहेर येत नाही. पण जामकरचा आवाज मात्र गोपाळच्या कानावर पडतो आणि त्याचे चांगलेच धाबे दणाणतात. आता पहिले पण लाली जामकरमुळेच वाचलेली असते आणि आता पण जामकरच तिथे येतात. आता बघूया तळघरामध्ये आर्यासारखी लालीची अवस्था होते का? असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.